What is Newton's law of motion? For every action, there is equal and opposite reaction. पण आपण जर आपल्या लाईफमध्ये असा लॉ फॉलो केला की फॉर एव्हरी ॲक्शन देर इज नो नीड ऑफ रिॲक्शन, म्हणजे प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट होणं हे गरजेचं नाही आहे. तर मी तर म्हणते की कोणत्याही गोष्टीवर रिॲक्ट व्हायच्या आधी आपण थोडा विचार केला पाहिजे. जसं तुमच्या लाईफमध्ये पण असं कधी झालेलं असेल तर तुम्ही थोडं मागे वळून बघा. एखादी गोष्ट जी तुम्हाला नाही पटत, तुम्ही असो मी असो, आपल्याला जर ती गोष्ट नाही पटत, आपण आपलं बरेचदा मत काहीतरी वेगळं असू शकते, किंवा कोणी आपल्यासोबत जर बेकार बिहेव करत असेल किंवा कोणी आपल्यासोबत जे काही वागत आहे जे आपल्याला पटत नाही आहे, तर त्याच्यावर जी आपण रिॲक्शन त्यावेळेस देतो, तर तुम्ही बघा की तसं जर का तुम्ही तेव्हा रिॲक्ट नसतं केलं तर परिस्थिती काहीतरी वेगळी असती किंवा जो त्रास तुम्हाला त्यावेळेस झाला तो नसता झाला. तुम्ही विचार करून बघा या गोष्टीवर.